नाशिक शहरातील किम्स मानवता हॉस्पिटलनं वैद्यकीय क्षेत्रात एक मोठं पाऊल उचललंय। अन्ननलिकेशी संबंधित गंभीर आजार ॲक्लेशिया कार्डियावर आता नाशिकमध्येच अत्याधुनिक POEM प्रोसिजर म्हणजेच पर ओरल एंडोस्कोपिक मायटोमी उपचार उपलब्ध झालाय। हा आजार अन्ननलिकेच्या शेवटच्या भागातील स्नायू सैल न झाल्यानं होतो, त्यामुळे रुग्णांना अन्न गिळताना अडथळा येतो, खाल्लेलं अन्न तोंडातून किंवा नाकातून परत येतं, छातीत दुखणं, जळजळ, गॅस आणि वजन घटणं अशा तक्रारी निर्माण होतात। पूर्वी या आजारावर शस्त्रक्रिया केली जात होती, मात्र आता POEM प्रोसिजरमुळे शस्त्रक्रियेची गरज नसते। एंडोस्कोपीद्वारे केली जाणारी ही प्रक्रिया सुरक्षित आणि परिणामकारक आहे। किम्स मानवता हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर व पोट यकृत तज्ञ डॉक्टर तुषार संकलेचा यांनी सांगितलं की या प्रक्रियेमुळे अनेक वर्ष त्रास सहन करणारे रुग्ण आज सामान्यपणे खाऊ पिऊ शकतात। सुरू करायच्या आधी तर त्या उद्दिष्टे आपण सर्व साक्षीदार आहात की आपण हॉस्पिटल सुरू व्हायच्या आधी का बरं हे हॉस्पिटल सुरू करतोय, आपला उद्देश काय सांगत होतो आणि त्याच्या प्रत्येक डिपार्टमेंट त्या दृष्टीने कौशल्यपूर्ण कामगिरी करत आहे। आणि मागे बोललो की 50पेक्षा जास्त हृदयरोग शस्त्रक्रिया बालकांच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये कधीच झालेल्या नव्हत्या, त्या पूर्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये झाल्या। तसंच एक अतिशय महत्त्वपूर्ण डिपार्टमेंट जो कुठल्याही मल्टीस्पेशालिटी तो म्हणजे पोटाच्या विकाराशी संबंधित डिपार्टमेंट। दोन भाग असतात, एक मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि एक सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी। आमंत्रित करण्यामागचा हेतू आमचे जे मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी डिपार्टमेंट जे आहे त्यांनी जी केली कामगिरी जी आहे त्या मेडिकल गॅस्ट्रोचे डॉक्टर तुषार संकलेचा आणि त्याचे सहकारी डॉक्टर गौरव आहे। तर रुटीन आपण मेडिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी म्हटलं की प्रत्येकाला आय एम शुअर आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की दोन उपक्रम सुद्धा केले जातात ज्याला आपण थेरप्युटिक एंडोस्कोपी म्हणतो। या पार्ट जो आहे त्याला पोएम असं म्हटलं जातं। तर मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर राज नागरकर यांनी सांगितलं की मुंबई पुण्याला जाण्याची गरज न पडता आता नाशिकमध्ये जागतिक दर्जाचा उपचार मिळणार आहे। तर आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत किंवा आपण सगळे इथे आल्याबद्दल धन्यवाद। आज आपण एक मोठ्या कामाकरता इथे जमलेलो आहोत। फार अद्ययावत ऑपरेशनच्या माहितीबद्दल आम्ही आज तुम्हाला इथे बोलवलेलं सगळ्यांना। यामध्ये आपण ज्या लोकांना घडी किंवा वारंवार अन्ननलिकेत जळजळ, दुखणे, जेवण परत येणे, उलट्या होणे अशा ज्या पेशंटमध्ये जो एक अति विचित्र आणि अति रेअर किंवा फार असा दुर्लभ आजार जो आहे ॲक्लेशिया कार्डिया, त्याकरता जी काही एक अद्ययावत ऑपरेशनची जी काही पद्धत आहे त्याला आपण पोएम असं म्हणतो, त्याबद्दल आपण इथे पोहोचलेलो आहोत। मागच्या 2 महिन्यात आपण हे जे पद्धतीचे जे ऑपरेशन्स आहेत ते ऑलमोस्ट 5 ते 6 पेशंटवर आपण ते अगदी सक्सेसफुली पार पाडलेत। याकरता लागणारी यंत्रणा, लागणारे मशिनरी, लागणारे टेक्निशियन, लागणारे स्किल्स हे सगळे आपल्या किम्स मानवता हॉस्पिटल येथे अवेलेबल असून त्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे। तर मी आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याबरोबर सगळ्या पेशंट्सला ज्यांना अन्ननलिकेचे आजार आहेत, ज्यांना वारंवार जळजळ होणे, उलटी येणे, अन्ननलिकेत जेवण फसल्यासारखं वाटणे, या लोकांना आवाहन करतो की आपणही आपल्या या आजारांवर व्यवस्थित डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करून त्याच्याकरता असणाऱ्या अवेलेबल ज्या काही अद्ययावत यंत्रणा आहे त्यामार्फत आपण आपले उपचार सक्सेसफुली करून घेऊ शकतो। या प्रसंगी डॉक्टर गौरव कुलकर्णी यांच्यासह पोट यकृत विकार विभागातील टीम उपस्थित होती। किम्स मानवता हॉस्पिटलचा हा उपक्रम नाशिककरांसाठी नक्कीच दिलासादायक ठरणार आहे। सर, मी संदीप पाटील, मी धुळ्याला राहतो। धुळ्यापासून आमचं एक ग्रामीण छोटंसं गाव आहे सर, गोंदवाड म्हणून। तर हे मोठे भाऊ आहे सर, चंद्रकांत पाटील, हे भाऊ शेती करता। यांना 2-3 वर्षापासून खूप त्रास होता, जेवण वगैरे जास्त होतं, उलटी होत होत्या आणि शेती कामं केल्यामुळे त्याला परत जेवण आपलं पाणी वगैरे ताण लागायची, पण ते पिऊ शकत नव्हता। तर आम्ही धुळ्याला भरपूर ट्रीटमेंट केली तर काही गुण लागला नाही, जळगाव गेलो काही नाही लागला। तर नाशिकला आलो सर, नाशिकला पण 1-2 डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला मुंबईला जायला लागेल। तर मुंबईला तर काही शक्य नव्हतं आमच्याने। तर आमच्या एक नातेवाईकांनी सरांचा ॲड्रेस सांगितला, तुषार संकले सरांचा। तर त्यांच्याकडे आलो, सरांनी आम्हाला एक चांगली भारी ट्रीटमेंट दिली की ती म्हणजे आमच्यासाठी एक डॉक्टरने ते देव माणूस झाले। त्यांची टीम आणि ते पूर्ण सहकार्य केलं। आता आमच्या भावाला एकदम सुटसुटीत जेवण वगैरेचा काही त्रास नाही, पाणी प्यायला त्रास नाही, आता शेती काम वगैरेला म्हणजे काही अडचण नाही। तर ते आमच्यासाठी एकदम देव माणूस झाले सर।
नाइन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.